नमस्कार, मी राजरत्न जोंधळे. टॉप न्यूज मराठीमध्ये आपलं स्वागत. आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका 31 जानेवारी पर्यंत घ्या असे आदेश सर्वोच्च न्यायालयाने दिल्याच्या नंतर सर्वच राजकीय पक्ष स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीसाठी जोरदार तयारी करताना पाहायला मिळत आहेत. जर पाहिलं तर ठाकरे बंधू अर्थात उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे यांची मागील 3 महिन्यांमध्ये 6 वेळा भेट झालेली आहे आणि त्याच अनुषंगाने राज्याच्या राजकारणामध्ये मोठी चर्चा सुरू झालेली आहे की हे ठाकरे बंधूंची राजकीय युती आगामी काळामध्ये स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीसाठी विशेषतः मुंबई महापालिकेसाठी पाहायला मिळू शकते. परंतु याच ठाकरे बंधूंच्या युतीला अर्थात महाविकास आघाडीमध्ये मनसे पक्षाला घेण्यासाठी काँग्रेसचा नेमका विरोध का आहे हेच आपण आजच्या लाईव्हच्या माध्यमातून समजून घेणार आहोत. आणि या लाईव्ह मध्ये माझ्यासोबत आहे माझा सहकारी संकेत देशपांडे. संकेत, मागील 3 महिन्यांमध्ये जर पाहिलं तर 6 वेळा उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे यांची भेट झाल्याचं पाहायला मिळतंय. परंतु आगामी निवडणुकांमध्ये महाविकास आघाडीमध्ये मनसे अर्थात महाराष्ट्र नवनिर्माण सेना या पक्षाला घेण्यासाठी काँग्रेसचा कुठेतरी विरोध आहे अशी चर्चा दबक्या आवाजामध्ये सुरू आहे. नेमका काँग्रेसचा विरोध मनसेला का आहे? निश्चित राजरत्न, जर आपण पाहिलं तर तू जसं सुरुवातीला म्हटलं तसं 3 महिने पासून सातत्याने ठाकरे बंधूंच्या भेटी होत आहेत. आणि याची सगळ्याची सुरुवात त्या महेश मांजरेकरांच्या पॉडकास्ट पासून झाली, ज्या पॉडकास्टवर वास्को सॅनिटी जो महेश मांजरेकरांचा पॉडकास्ट आहे, त्या चॅनल आहे, त्याच्यावरचा तो वास्तव द ट्रूथ मधला पॉडकास्ट, ज्याच्यामध्ये 53 मिनिटांची मनसे अध्यक्ष राज ठाकरेंची मुलाखत. आणि ज्या मुलाखतीमध्ये साधारणतः राज ठाकरे असं म्हणतात की महाराष्ट्र हितापुढे आमच्यातले कुठलेही वाद मोठे नाहीत, त्यामुळे महाराष्ट्रासाठी, महाराष्ट्र धर्मासाठी, महाराष्ट्र हितासाठी आम्ही दोन्ही बंधू एकत्र यायला तयार आहोत. त्याच दिवशी कामगार सभेच्या भाषणात बोलताना, कामगार सभेच्या एका कार्यक्रमाच्या भाषणात बोलताना उद्धव ठाकरे म्हणतात, चला मी पण तयार आहे आपल्यामधले जे काही वाद आहेत ते मिटवायला. आणि त्यानंतर ठाकरे बंधूंची युती, ठाकरे बंधू एकत्र येणार, मग ठाकरे बंधूंची पुढची वाटचाल ही एकत्र असणार, अशा सगळ्या चर्चा सुरू झाल्या. मग हिंदी भाषा सक्तीचा मुद्दा आला. त्यानंतर 5 जुलैला एका भव्य मोर्चाचं आयोजन ठाकरे बंधूंकडनं अर्थात दोन्ही पक्षांकडनं त्यावेळी करण्यात आलं होतं. मात्र सरकारनं त्या अगोदरच हिंदी भाषा सक्तीचा दोन्ही जी आर जे आहेत ते मागे घेतले. त्यानंतर मग विजयी मेळावा झाला आणि ज्या विजयी मेळाव्यामध्ये पहिल्यांदा जवळपास 20 वर्षांनंतर राज ठाकरे, उद्धव ठाकरे हे एकत्र आल्याचं आपल्याला पाहायला मिळालं होतं. त्याच महिन्यात 27 जुलैला उद्धव ठाकरेंच्या वाढदिवसा दिवशी शुभेच्छा देण्यासाठी स्वतः राज ठाकरे मातोश्रीवर आल्याचं आपल्याला पाहायला मिळालं. त्यानंतर 27 ऑगस्टला राज ठाकरेंच्या घरच्या गणपती बाप्पाचं दर्शन घ्यायला उद्धव ठाकरे सहकुटुंब शिवतीर्थ निवासस्थानी पोहोचल्याचं पाहायला मिळालं. त्यानंतर पुन्हा एक संजय राऊत, अनिल परब यांच्यासोबत उद्धव ठाकरे यांची एक भेट जी आहे ती झाल्याचं पाहायला मिळालं. त्यानंतर संजय राऊतांच्या नातवाच्या बारशाच्या निमित्तानं कार्यक्रम झाल्यानंतर राज ठाकरे हे मातोश्रीवर आल्याचं आपल्याला पाहायला मिळालेलं होतं. आणि त्यानंतर नुकतीच जवळपास 2.5 तास दोन्ही ठाकरे बंधूंमध्ये झालेली भेट, या सगळ्या भेटींनंतर अर्थातच याचे राजकीय पडसाद जे आहेत ते उमटताना आपल्याला पाहायला मिळत आहेत. जर प्रामुख्याने आपण पाहिलं तर हा प्रश्न सातत्यानं राजरत्न आहे की ठाकरे बंधू एकत्र आले तर उद्धव ठाकरे महाविकास आघाडीची साथ सोडणार की राज ठाकरे महाविकास आघाडीचा भाग होणार. आणि ज्या वेळी राज ठाकरे हे महाविकास आघाडीचा भाग होणार असं म्हटलं जातं, त्यावेळी काँग्रेसचा कुठला तरी मोठा नेता येऊन काहीतरी प्रतिक्रिया देताना पाहायला मिळतो. दस्तूरखुद्द काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी एका मराठी वृत्तवाहिनीला बोलताना महाविकास आघाडीला आता काही चौथ्या भेडूची गरज नाही असं म्हणत थेटपणे मनसेच्या महाविकास आघाडीमधल्या प्रवेशाला जो आहे तो कुठेतरी विरोध दर्शवल्याचं आपल्याला पाहायला मिळालं होतं. मुंबई काँग्रेसमधल्या सुद्धा अनेक नेत्यांचा विरोध जो आहे तो असल्याचं पाहायला मिळतं. कारण मुंबई महानगरपालिकेसाठी एकला चलोरेची तयारी कुठेतरी काँग्रेस करत आहे अशा दबक्या आवाजातल्या चर्चा आहेत. आणि त्यामुळं कुठेतरी चौथा भिडू नको, आपण आत्ताच्या सगळ्या निवडणुका ज्या आहेत त्या स्वबळावर लढूयात असं म्हटलं जात आहे. मुळात राजरत्न जर आपण पाहिलं तर राज ठाकरे आणि काँग्रेस यांच्यामध्ये कधीच फारसे चांगले संबंध आपल्याला पाहायला मिळालेले नव्हते. त्यामुळं कदाचित काँग्रेस हायकमांड ठाकरे बंधूंची युती झाली तर राज ठाकरेंना इकडे महाविकास आघाडीचा भाग बनवण्यासाठी अनुकूल नसावेत आणि त्यामुळे हायकमांडची नाराजी ओढवून घ्यायला नको म्हणून काँग्रेसचे नेते आता राज्यामध्ये विरोध करताना आपल्याला पाहायला मिळत असावेत. आणि सगळ्यात महत्वाचा मुद्दा पुन्हा सीट शेअरिंग आणि मग मोठा भाऊ छोटा भाऊ असा येताना आपल्याला पाहायला मिळतो. आणि मग त्यातून पुढची काही नाराजी व्हायला नको म्हणून काँग्रेस नेते विरोध करतायत का? त्यात आज संजय राऊतांनी पुन्हा एक गुगली टाकली राजरत्न की राज ठाकरे
काँग्रेस बरोबर येण्यासाठी तयार आहेत. मग लगेच काँग्रेस नेते म्हणतायत की नाही असा कुठला प्रस्ताव नाही. त्याला मनसे नेते पण म्हणतायत नाही असा कुठला प्रस्ताव जो आहे तो आलेलाच नाहीये अजून. त्यामुळे अर्थात हे सगळे आणि संजय राऊतांना थेट राज ठाकरेंना फोन करावा लागतो. निश्चित आणि पुन्हा संजय राऊतच त्याची स्पष्टोक्ती देताना पाहायला मिळतात की मी तसं म्हणालोच नव्हतो. मी थेट राज ठाकरेंना फोन केला. आमच्या दोघांमध्ये चर्चा देखील जी आहे ती झाल्याचं पाहायला मिळालं. आता संजय राऊत हे फोर्टिज्यू रुग्णालयामध्ये होते. ज्यांना घशाचा त्रास जो आहे तो सुरू झाला. 6 तासाच्या चेकअप नंतर आता त्यांना डिस्चार्ज जो आहे तो देखील मिळाला आहे. मात्र या सगळ्यामध्ये राजरत्न बघ आता ठाकरे म्हणजे राज ठाकरेंना जरी महाविकास आघाडीमध्ये घेण्याचा काँग्रेसचा विरोध असला तरी उद्या राज ठाकरे, उद्धव ठाकरे, शरद पवार, त्यानंतर हर्षवर्धन सपकाळ असे सगळे प्रतिष्ठित मान्यवर नेते जे आहेत ते आपल्याला एकत्र पाहायला मिळणार आहेत निमित्त निवडणूक आयोगावरच्या मोर्चाचं. आणि त्यानंतर एकत्र प्रेस सुद्धा घेणार आहेत निश्चित. आणि त्यावेळी आता खरं तर हे पाहणं महत्वाचं असणार आहे की राज ठाकरेंची आणि हर्षवर्धन सपकाळांची सिटिंग अरेंजमेंट नेमकी कशी केली जाते. दोघे समोरासमोर येत आहेत, शेजारी शेजारी बसतायत का, समोरासमोर तर येतील, शेजारी शेजारी बसतायत का. आणि अर्थातच दोन्ही नेते, कारण हर्षवर्धन सपकाळ हे मुळामध्ये चळवळीतनं आलेलं एक नेतृत्व आहे आणि कुठली राजकीय पार्श्वभूमी नसताना ते राजकारणामध्ये आलेले आहेत. राज ठाकरेंनी आपले काका बाळासाहेब ठाकरे, स्वर्गीय हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरेंकडून राजकारणाचे धडे जे आहेत ते गिरवलेले आहेत. त्यामुळं या दोन्ही नेत्यांमध्ये मग उद्याच्या मोर्चाच्या निमित्तानं काही वेगळी चर्चा होतीये का, प्रेस पूर्वी, प्रेस नंतर किंवा मोर्चाच्या दरम्यान, या हे सगळं पाहणं महत्वाचं आहे. आणि उद्याच्या मोर्चानंतर मग काँग्रेसचा सूर पुन्हा बदलतोय का, की नाही आता ठीक आहे आम्ही त्यावेळी म्हटलं होतं की मनसेला आपल्यासोबत घ्यायला नको, मग आता काय मनसे आमच्यासोबत आली तर काही आमची हरकत नाही, असं कुठला काँग्रेस नेता म्हणतोय का, हे सुद्धा उद्याच्या मोर्चानंतर पाहणं महत्वाचं आहे. असंख्य दुसरी एक महत्वाची गोष्ट म्हणजे ज्यावेळी 2019 मध्ये महाविकास आघाडीची स्थापना झाली, उद्धव ठाकरे राज्याचे मुख्यमंत्री झाले, त्यानंतर कुठेतरी एक महत्वाचा घटक पक्ष हा शिवसेना आहे. अशावेळी जर पाहिलं तर ज्यावेळी मराठी अर्थात हिंदी सक्तीचा मुद्दा शालेय अभ्यासक्रमामध्ये या संदर्भामध्ये जो GR काढण्यात आलेला होता राज्य सरकारच्या वतीनं, या मराठीच्या मुद्द्यावरती हे दोन्ही ठाकरे बंधू एकत्र आल्याचं पाहायला मिळालेलं होतं. आणि त्यानंतर जर पाहिलं तर उद्धव ठाकरेंनी एक विधान केलेलं होतं की एकत्र आलो आहोत ते फक्त एकत्र राहण्यासाठी. अशावेळी कुठेतरी राज ठाकरे अर्थात उद्धव ठाकरे राज ठाकरेंच्या बाबतीमध्ये महाराष्ट्र नवनिर्माण सेना पक्षाच्या बाबतीमध्ये कुठेतरी तेव्हापासून एक सकारात्मक दिसत होते. अगदी तशाच पद्धतीने जर पाहिलं तर आता आगामी जे मुंबई महापालिकेच्या निवडणुका आहेत त्या अनुषंगाने सुद्धा त्यांच्यामध्ये सकारात्मक बैठकांचं सत्र सध्या सुरू आहे अशी चर्चा सुद्धा आहे. जर आपण पाहिलं तर मागील 3 महिन्यांमध्ये 6 वेळा हे ठाकरे बंधू एकत्र येतात. मातोश्रीवरती राज ठाकरे सुद्धा जातात, त्यांच्या फॅमिलीला घेऊन सुद्धा जातात, स्नेहभोजन सुद्धा एकत्रित होणं. आणि त्याचबरोबर जर पाहिलं तर उद्धव ठाकरे स्वतः शिवतीर्थावरती राज ठाकरे यांच्या निवासस्थानी सहकुटुंब गेल्याचं सुद्धा पाहायला मिळतं. त्यामुळे कुठेतरी ठाकरे बंधूंमधली जे मतभेद होते ते मतभेद कुठेतरी आता दूर झाल्याचं पाहायला मिळतं. आणि मराठी माणसांसाठी पाहिलं तर कुठेतरी आम्ही ठाकरे बंधू एकत्र येतो अशी कुठेतरी चर्चा सुद्धा राज्याच्या राजकारणामध्ये सध्या सुरू झाली आहे संकेत. परंतु याच महाविकास आघाडीचा महत्वाचा घटक पक्ष ठाकरे असल्यामुळे अर्थात उद्धव ठाकरे असल्यामुळे कुठेतरी राज ठाकरे यांनी महायुतीचा घटक राहावं यासाठी कुठेतरी उद्धव ठाकरे प्रयत्न करताना आगामी काळामध्ये दिसू शकतात का. त्याचं महत्वाचं कारण म्हणजे ज्या पद्धतीचं विधान महाराष्ट्र काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जे आहेत हर्षवर्धन सपकाळ यांनी केलेलं होतं की आता सध्या तरी आम्हाला महाविकास आघाडीमध्ये चौथ्या भिडूची गरज नाहीये. त्या अनुषंगाने कुठेतरी उद्धव ठाकरे राज ठाकरे महाविकास आघाडीचा घटक पक्ष राहावेत या दृष्टिकोनातून प्रयत्न करताना आगामी निवडणुकीच्या माध्यमातून पाहायला मिळू शकतात का, विशेषतः मुंबई महापालिकेची निवडणूक असेल किंवा ठाणे महापालिकेची निवडणूक असेल. अगदी निश्चित राजरत्न, या सगळ्यामध्ये जर आपण पाहिलं तर जसं उद्धव ठाकरे म्हटले होते एकत्र आहोत, एकत्र आलो एकत्र राहण्यासाठी, आणि तोच संदर्भ पुन्हा उद्धव ठाकरेंनी दसरा मेळाव्याच्या भाषणामध्ये सुद्धा सांगितला. संजय राऊतांनी त्यावेळी राजरत्न असं म्हटलं होतं की हे शिवतीर्थ जसं आपलं आहे, ज्या शिवाजी पार्कवर शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचा मेळावा झाला, तसंच पलीकडचं शिवतीर्थ सुद्धा आपलं आहे. अर्थात राज ठाकरेंच्या निवासस्थानाचा उल्लेख त्यांनी त्या अर्थाने केला. या दसरा मेळाव्याचं वैशिष्ट्य राजरत्न तू जर पाहिलंस तर शर्मिला ठाकरेंनी शिवसैनिकांना मिठाई भरवून दसरा मेळाव्याला आलेल्या शिवसैनिकांचं तोंड गोड केलं होतं, दसऱ्याच्या शुभेच्छा दिल्या होत्या. आणि ज्यावेळी शिवसैनिक घोषणाबाजी करत होते त्या घोषणाबाजीला सुद्धा गॅलरीमधनं हात उंचावून शर्मिला ठाकरे प्रतिसाद देताना आपल्याला पाहायला मिळालेल्या होत्या. त्यामुळं दोन भावांचं जसं मनोमिलन झालंय,
तसं कालच्या लेवलच्या कार्यकर्त्यांचं सुद्धा मनोमिलन झाल्याचं पाहायला मिळत आहे. आज गडकरी रंगायतन ते ठाणे महानगरपालिका हा जो शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गट आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने एकत्रित काढलेला मोर्चा आणि त्याला ऐनवेळी शरद पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने दिलेला पाठिंबा, या सगळ्यामुळे राजरत्न महाराष्ट्राच्या राजकारणात 2014 ते 19 मध्ये कधी काही होईल अशी सवय आता आपल्याला पत्रकार म्हणून सुद्धा झालेली आहे आणि राजकारण्यांना सुद्धा झालेली आहे. त्यामुळं वेगळा काहीसा पर्याय जो आहे तो इथं होऊ शकतो तशी शक्यता आहे. मात्र ठाकरे बंधूंचं मनोमिलन जे आहे ते झालंय, कार्यकर्त्यांचं मनोमिलन झालंय. केवळ आता युतीची औपचारिकता जी आहे ती बाकी असल्याचं पाहायला मिळतंय. संकेत, दुसरी एक महत्वाची गोष्ट म्हणजे जसं आता काँग्रेसकडून राज ठाकरे यांना विरोध केला जातोय, तर तशाच पद्धतीने पाहिलं तर ठाकरे बंधूंसाठी हा जो काँग्रेस पक्ष आहे, आता आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीसाठी काँग्रेस पक्ष कसा फायदेशीर ठरू शकतो की ते अडकळ ठरू शकतो, या ठाकरे बंधूंसाठी काय वाटतं? निश्चित राजरत्न, मुळामध्ये दोन्ही ठाकरे बंधू जर एकत्र आले तर निश्चितपणे मराठी मतदारांवर हा महत्वाचा परिणाम या सगळ्यामध्ये होणार आहे. कारण ठाकरे बंधूंची युती हा केवळ राजकारणाचा विषय नाहीये. जरी राजकारणासाठी दोन्ही बंधू एकत्र येणार असले, दोन्ही पक्ष, कारण हे दोन्ही पक्ष स्वतंत्र आहेत, मात्र अनेक वर्षांपासून 9 मार्च 2006 ला महाराष्ट्र नवनिर्माण सेनेची स्थापना आहे आणि 2006 पासून आता बघ 2025 संपत आलंय. या सगळ्यामध्ये जर आपण पाहिलं तर 19 वर्ष महाराष्ट्र नवनिर्माण सेनेला झाली आहेत आणि या 19 वर्षात अनेकदा ठाकरे बंधूंनी एकत्र आलं पाहिजे, मग महाराष्ट्र हितासाठी दोघांनी एकत्र आलं पाहिजे, यासाठी अनेक जण प्रयत्न करताना आपल्याला पाहायला मिळाले होते. याच्यामध्ये अग्रक्रमाने मनसे नेते माजी गृहराज्यमंत्री बाळा नांदगावकरांचं नाव घेता येईल की दोन्ही ठाकरे बंधूंना एकत्र आणण्यासाठी बाळा नांदगावकरांनी मोठ्या प्रमाणावर प्रयत्न केले. राज ठाकरे यांचे मामा, उद्धव ठाकरे यांचे मामा चंदूमामा वैद्य हे सुद्धा या सगळ्यामध्ये प्रयत्न करताना आपल्याला पाहायला मिळाले होते. एकेकाळचे कट्टर शिवसैनिक असणारे सतीश वाळुंज हे या दोन भावांना एकत्र आणण्यासाठी प्रयत्न जे आहे ते करताना पाहायला मिळाले होते. मात्र दूर जरी कळस देह्याचे दिसू लागले, या प्रमाणे आता कुठेतरी 19-20 वर्षानंतर दोन्ही ठाकरे बंधू जे आहेत ते एकत्र येताना आपल्याला पाहायला मिळत आहेत. आणि निश्चितपणे तू जसं म्हटलंस तसं स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमध्ये याचा इम्पॅक्ट होईल का, तर निश्चितपणे ठाकरे बंधू एकत्र आल्यानंतर निश्चितपणे याचा इम्पॅक्ट जो आहे तो होऊ शकतो. केवळ ठाणे आणि बृहन्मुंबई महानगरपालिका नाही राजरत्न, तर ज्या नाशिकाने पहिल्यांदा महाराष्ट्र नवनिर्माण सेनेला सत्ता दिली त्या नाशिकमध्ये सुद्धा ठाकरे बंधू आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेना एकत्र आली तर फायदा होऊ शकतो. ज्या पुण्यानं महाराष्ट्र नवनिर्माण सेनेला पहिला विरोधी पक्ष नेता राज्यातला दिला, त्या पुणे महानगरपालिकेमध्ये सुद्धा फायदा जो आहे तो होऊ शकतो. आणि सोबत मग कल्याणची महानगरपालिका आहे, प्रमुख शहरी भागातल्या ज्या महानगरपालिका आहेत राज्यात, तिथे प्रामुख्याने फायदा जो आहे तो दोन्ही भावांच्या युतीला झाल्या तर होऊ शकतो. मात्र आता केवळ युतीची औपचारिकता जी आहे तीच बाकी असल्याचं पाहायला मिळतं. संकेत, एक महत्वाची गोष्ट म्हणजे काँग्रेस पक्ष जो आहे तो मुळामध्ये मनसे अर्थात महाराष्ट्र नवनिर्माण सेना राज ठाकरे यांना दूर ठेवण्याचा प्रयत्न सध्या का करतोय असं वाटतं? त्याला महत्वाचं कारण म्हणजे आता आगामी ज्या बिहारच्या निवडणुका आहेत ते कारण असू शकतं असं वाटतं? राज्यात महाराष्ट्र नवनिर्माण सेना प्रादेशिक पक्ष आहे, त्यामुळे बिहार निवडणुकीचा आणि असा काही संबंध कारण राज ठाकरेंची जी विचारधारा आहे, राज ठाकरे ज्या पद्धतीने मराठीचा मुद्दा पुढे मांडतात आणि परप्रांतीयांना जो राज ठाकरेचा वारंवार विरोध बघत आलोय आपण, विशेषतः बिहार आणि उत्तर प्रदेशच्या बाबतीमध्ये, त्यामुळे कुठेतरी बिहार आणि उत्तर प्रदेशच्या मतदारांवरती, विशेषतः बिहारच्या मतदारांवरती या युतीचा परिणाम पडू नये यासाठी कुठेतरी काँग्रेस पक्ष अशा पद्धतीची भूमिका घेते असं वाटतं का? असं नाही वाटत राज्यातनं, कारण बिहार निवडणुका अलीकडे आता ज्या आहेत त्या जाहीर झाल्याचं पाहायला मिळालं. मात्र काँग्रेस नेत्यांचा विरोध किंवा काँग्रेस नेत्यांची काहीशी विधानं ही आपल्याला अनेक दिवसांपासून पाहायला मिळतात. अगदी आपण रेफरन्ससाठी जर घेतलं तर 5 जुलैचा जो मोर्चा झाला, ज्या मोर्चा भले तो तिथं कुठला पक्ष नव्हता, तिथे ठाकरे बंधू एकत्र येणार हेच खूप मोठं आकर्षण जे आहे ते होतं. मात्र त्या मोर्चाला बघ राजरत्न, जयंत पाटील उपस्थित होते, सुप्रिया सुळे उपस्थित होत्या, राष्ट्रीय समाज पक्षाचे अध्यक्ष माजी मंत्री महादेव जानकर उपस्थित होते, कॉम्रेड सीपीएमचे डॉक्टर अजित नवले उपस्थित होते, मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाचे नेते उपस्थित होते, शेतकरी कामगार पक्षाचे जयंत पाटील उपस्थित होते, मराठी भाषा समितीचे डॉक्टर दीपक पवार उपस्थित होते. मात्र काँग्रेसचा नेता कुठलाच, प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ असतील
मुंबई काँग्रेस अध्यक्षा वर्षा गायकवाड असतील, चरणसिंग चंपा असतील किंवा भाई जगताप असतील, असे कुठलेच नेते त्या मोर्चाला सुद्धा तिथे गेल्याचं आपल्याला पाहायला मिळाले नव्हते. त्यामुळे निश्चितपणे राजरत्न एक भीती काँग्रेसच्या मनात कुठेतरी अशी असू शकते की लोकसभेमध्ये राज्यातला सर्वाधिक ताकदवान पक्ष आपण आहोत. महाराष्ट्रामध्ये सुद्धा आमचे आमदार सातत्याने निवडून येत आहेत. एक राष्ट्रीय पक्ष म्हणून आपण महाराष्ट्रामध्ये काम करतोय. अशा वेळी जर मनसे आला तर निश्चितपणे कुठेतरी जागा वाटपामध्ये जो आहे तो आपल्याला काही वेगळा फटका त्याचा बसू शकतो. जागा वाटपामध्ये चौथा पक्ष ऑलरेडी 3 पक्ष आले तर विधानसभेचं आपण पाहिलं राजरत्न की विधानसभेला ही जागा मग भंडाऱ्याची जागा तू घेतली तर गोंदियाची जागा मी घेणार, खडकवासल्याची जागा राष्ट्रवादीने घेतली तर कॅन्टोन्मेंटची जागा काँग्रेस घेणार. या सगळ्या तिढ्यांमध्ये अनेक वाद विवाद जे आहेत ते आपल्याला पाहायला मिळत होते. अनेक जागांवर शेवटपर्यंत एकमतच झालं नाही. मग कुठं जिथं राष्ट्रवादीचा उमेदवार होता तिथं शिवसेनेच्या शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या एखाद्या नेत्याने बंडखोरी केल्याचं पाहायला मिळालं. इकडं पर्वतीत काँग्रेस राष्ट्रवादीसाठी जी जागा सुटली होती तिथं काँग्रेसच्या नेत्याने बंडखोरी केल्याचं चित्र आपण पाहिलं. कसब्यामध्ये काँग्रेसच्याच उमेदवाराच्या विरोधात काँग्रेसच्याच नेत्या तिथे बंड करून उभे राहिल्याचं आपल्याला पाहायला मिळालेलं होतं. त्यामुळे असे सगळे प्रश्न आहेत. ऑलरेडी मारामारी जागांवरनं जी आहे ती होताना पाहायला मिळते. त्यामुळे मनसे आले तर कुठेतरी आपली बार्गेनिंग पॉवर कमी होतीये का अशी भीती काँग्रेसच्या मनामध्ये असावी. त्यामुळे काँग्रेस नेतृत्व जे आहे ते विरोध करताना मनसेला महाविकास आघाडीमध्ये घेण्यासाठी पाहायला मिळते. मात्र मनसे नेते म्हणतायत, काँग्रेस नेते म्हणतायत की तसा कुठला प्रस्तावच आमच्यापर्यंत आला नाही. प्रस्ताव आला तर आमचा हायकमांड दिल्लीतला त्याबाबतचा योग्य तो निर्णय घेईल. जसंच थोड्या वेळापूर्वी बोलताना संकेत तू म्हटलंस की खरं तर 2019च्या नंतर राजकारणामध्ये काहीही होऊ शकतं. अगदी तशाच पद्धतीने जर पाहिलं आज ठाण्यामध्ये ज्या पद्धतीचा मोर्चा ठाकरे बंधूंनी एकत्र येत महापालिकेच्या विरोधात काढलेला आहे, त्यावेळी जर पाहिलं तर ऐनवेळी जी अर्थात शरद पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची त्या ठिकाणी जी एंट्री झालेली आहे त्या ठिकाणी जितेंद्र आव्हाड यांनी अत्यंत आक्रमक भाषण सुद्धा त्या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळालेलं आहे. अशाच पद्धतीचं काहीतरी वेगळ्या पद्धतीचं राजकारण, एका बाजूला काँग्रेस मनसेला विरोध करते, अशा वेळी कुठेतरी वेगळ्या पद्धतीचं राजकारण पाहायला मिळू शकतं का? मनसे, शिवसेना, ठाकरे गट आणि शरद पवार यांचा पक्ष कुठेतरी एकत्र येताना पाहायला मिळू शकतो का? अगदी निश्चित राजरत्न. महाराष्ट्राच्या राजकारणात, देशाच्या राजकारणाचा उत्तम अभ्यास असणारे शरद पवार हे वाऱ्याची दिशा ओळखून राजकारण करतात असं म्हटलं तरी काही वावगं ठरणार नाहीत. त्यामुळे अर्थातच ठाकरे बंधूंच्या समवेत मनसे नेते वसंत मोरेंनी सुद्धा माजी मनसे नेते आणि विद्यमान शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे नेते वसंत मोरे यांनी ज्याप्रमाणे एक फॉर्म्युला आपल्या सुद्धा इंटरव्ह्यू मध्ये दिला की मनसे प्लस उभाठा प्लस राष्ट्रवादी असं झालं तर निश्चितपणे सत्तेची दारं जी आहेत ती उघडी होतील. त्यामुळे त्या दृष्टिकोनातनं काहीशी चाचपणी सुरू झाली आहे का? कारण मागच्या अनेक दिवसापासून बघ काँग्रेस जाहीरपणे विरोध करतोय आणि राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्ष प्रतिक्रिया देताना काय म्हणतात, 2 बंधू एकत्र येत असतील तर आम्हाला काही अडचण नाही. राज ठाकरेंनी जर आमच्याकडे येण्याचा विचार केला तर आम्ही 3ही नेते एकत्र बसून विचार करू. म्हणजे कुठेतरी सूचक वक्तव्य राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाकडनं सुद्धा होताना आपल्याला पाहायला मिळत आहेत. त्यामुळे निश्चितपणे राज्याच्या राजकारणात, कारण 2019 पूर्वी कोणाला वाटलं होतं का की शिवसेना सारखा ज्वलंत हिंदुत्वाचा पुरस्कार करणारा पक्ष काँग्रेस आणि राष्ट्रवादी सोबत जाईल, राज्यात सत्ता स्थापन करेल? तसं आता सुद्धा जर आपण पाहिलं तर भविष्यात महाराष्ट्र नवनिर्माण सेना, शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष आणि राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्ष हे 3ही पक्ष एकत्र येऊन पुढची काही राजकीय गणित जर साधत असतील तर निश्चितपणे ही शक्यता सर्वाधिक जास्त वाटते. कारण आज सुद्धा जितेंद्र आव्हाड यांनी थेट, कारण हा मोर्चाची घोषणा ठाकरे गट आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या नेत्यांनी एकत्रित पत्रकार परिषद घेऊन घेतली होती आणि त्या मोर्चाला अनपेक्षितपणे अचानक राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षाने दिलेला पाठिंबा, मराठी मेळाव्याला सुद्धा सुप्रिया सुळेंचं उपस्थित राहणं आणि स्टेजवर अमित ठाकरे आणि अमित ठाकरे आणि आदित्य ठाकरेंना हात मिळवणी सुप्रिया सुळेंनीच करायला लावली. अमित ठाकरेंना उद्धव ठाकरेंच्या शेजारी उभं करणं, आदित्य ठाकरेंना राज ठाकरेंच्या शेजारी उभं करणं, या सगळ्यामुळे निश्चितपणे कुटुंब एकत्र आणण्यासाठी जशा सुप्रिया सुळे प्रयत्न करत होत्या तसे 3 पक्ष एकत्र आणण्यासाठी भविष्यात येण्याची शक्यता जी आहे ती सुद्धा आपल्याला पाहायला मिळू शकते. किंवा निवडणुकीच्या प्रचारामध्ये 3ही प्रादेशिक पक्ष एकत्र आलेत
अशा पद्धतीचा प्रचार सुद्धा होऊ शकतो. अगदी निश्चित राजरत्न, कारण राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचा जो राष्ट्रीय पक्षाचा दर्जा होता तो 2 वर्षापूर्वी केला. त्यामुळे तीनही प्रादेशिक पक्ष जर एकत्र आले तर निश्चितपणे आतापर्यंत म्हणजे मुंबई महानगरपालिकेच्या दृष्टिकोनातून जर आपण बघितलं तर राष्ट्रवादीची फारशी ताकद मुंबईमध्ये नसल्याचं आपल्याला पाहायला मिळतंय. त्यामुळं दोन्ही बंधू सोबत ठाकरे पवार गट अशी जर एकत्र आले तर निश्चितपणे मुंबई महानगरपालिकेमध्ये राष्ट्रवादीला फायदा आहे. आणि उर्वरित पश्चिम महाराष्ट्रामधले काही भाग जे आहेत, बारामती असेल, पुण्यातला काही भाग असेल, दौंड सारखा भाग असेल, ग्रामीण भागातला विशेषतः पश्चिम महाराष्ट्रातला जो पट्टा आहे, जिथं शरद पवारांना मानणारा एक वर्ग आहे, जिथं राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षाची चांगली ताकद आहे, तर अशा ठिकाणी ठाकरे बंधूंना फायदा होऊ शकतो. त्यामुळे निश्चितपणे हे समीकरण जे आहे ते होण्याची शक्यता सर्वाधिक आहे. ठाकरे बंधू प्लस राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्ष. खरं तर आपण पाहिलं की राज्याच्या राजकारणात, विशेषतः राजकारणामध्ये काहीही होऊ शकतं याचा प्रत्यय जर पाहिला तर 2019 मध्ये महाराष्ट्रामध्येच पाहायला मिळालेला होता. आणि त्याच अनुषंगानं जरी आता काँग्रेस पक्ष मनसेला विरोध करत असला तरी सुद्धा आगामी काळामध्ये राजकारणामध्ये काहीही होऊ शकतं. महाराष्ट्र नवनिर्माण सेना अर्थात महाविकास आघाडीचा घटक पक्ष होतो का? आणि त्याचबरोबर जर पाहिलं तर आगामी काळामध्ये जसं सांगितलं की 2019 नंतर काहीही होऊ शकतं, तशा पद्धतीने मनसे असेल किंवा शिवसेना ठाकरे गट असेल किंवा त्याचबरोबर राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरदचंद्र पवार पक्ष असेल, अशा तिन्ही पक्षांची युती होते का हे सगळंच पाहावं लागणार आहे. आणि त्यासाठी जास्त वेळ सुद्धा लागणार नाही, कारण घोडे मैदान अगदी जवळ आहे. ज्या पद्धतीचे आदेश सुप्रीम कोर्टाने दिलेले आहेत की 31 जानेवारीच्या आत तुम्हाला स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका घ्यायच्या आहेत. आणि त्याच अनुषंगानं हे सगळं राजकारण आता आपण वेग घेताना पाहायला मिळते. आगामी काळामध्ये काय होतं हे पाहणं सुद्धा महत्वाचं असणार आहे. आणि या प्रत्येक घटनेचे अपडेट आम्ही टॉप न्यूज मराठीच्या माध्यमातून आपल्यापर्यंत पोहोचवणारच आहोत. यासाठीच पाहत राहा टॉप न्यूज मराठी, आपला महाराष्ट्र आपली बातमी.